आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही दिवसांत पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं होतं। त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते। मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे त्याबद्दलची माहिती आली आहे। योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे वितरित केले जातील। महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होणार आहेत अशी माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे। त्यापैकी आज लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही पाहिलेला आहे, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी 990 कोटी रुपये बँकेच्या खात्यावरती महिलांना सोडायला सकाळपासूनच सुरुवात केली आहे। आज वार शनिवार 6 जून रोजी राज्यातील तब्बल 16 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचे 1500 आणि जून महिन्याचे 1500 असं 3000 रुपये खात्यावरती जमा व्हायला सकाळपासूनच सुरुवात झाल्या। सकाळपासून आतापर्यंत 16 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये जोरदार वाटप या ठिकाणी झालेलं आहे। इथून पुढे जे राहिलेले 12 जिल्हे आहेत त्यांना वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, KYC प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी पूर्ण केली असेल तर तुम्ही आज शनिवार 6 जून रोजी पैसे बँकेच्या खात्यावरती घेण्यासाठी आता तयार राहायचं आहे। सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन तिकडून दाबण्यात आलं आहे आणि इकडे महिलांच्या खात्यावरती जोरदार पैसे या ठिकाणी जमा होत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। लक्षात ठेवा, हे पैसे तुम्हाला गुरुवारपासूनच म्हणजेच परवा दिवशीपासूनच तुमच्या बँकेच्या खात्यावरती यायला सुरुवात झाल्या। गुरुवारी जवळपास या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। गुरुवारी तुम्हाला जमा झाले नसतील तर काल शुक्रवारी देखील आता 10 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत आणि उरलेले जे 16 जिल्हे होते तर त्या 16 जिल्ह्यामध्ये आज शनिवारी 6 जून रोजी सकाळपासूनच 4 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी वाटप झालेले। उरलेले 12 जिल्हे जे आहेत त्यांना इथून पुढे या ठिकाणी आता वाटप करण्यात येणार आहे। 12 जिल्ह्यापैकी आता 6 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैसे येतील आणि दुसऱ्या टप्प्यातील 6 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत पैसे येतील। आज शनिवारी कोणत्याही लाडक्या बहिणीला शिल्लक ठेवू नका, कारण उद्या रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत। सकाळपासून ज्यांना पैशांचं वितरण आज शनिवारी या ठिकाणी झालं नाही त्यांना इथून पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला डबल मेसेज या ठिकाणी मोबाईलवरती येणार आहे। ते म्हणजे मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये असं टोटल 3000 रुपयांचा लाभ थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावरती आता जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत जर या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्यापर्यंत जर तुम्ही हप्ते घेतले असाल तर तुम्ही आता मे आणि जून महिन्यांचा दोन्ही महिन्यांचा 3000 रुपयांचा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचा आहे। सरकारच्या माध्यमातून सकाळी 7 वाजल्यापासूनच हे पैसे महिलांच्या खात्यावरती जमा होऊ लागले आहेत। सकाळपासून आतापर्यंत या ठिकाणी एकदम मंद गतीने वाटप सुरू होतं, कारण आता सरकारच्या माध्यमातून फास्ट वितरण या ठिकाणी सकाळचं झालं नाही। त्याचं कारण म्हणजे बँकांचा सर्व्हर डाऊन आला होता, म्हणून दुपारपासून या ठिकाणी हा सर्व्हर बँकांचा व्यवस्थित झालाय आणि दुपारपासून पैसे फास्ट या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती येऊ लागले आहेत। लक्षात ठेवायचं सर्वांनी, आता या ठिकाणी दुपारी बरोबर आता 1 वाजल्यापासून संध्याकाळी आता 7 वाजेपर्यंत जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचे 1500 आणि जून महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी महिला असाल आणि आता या ठिकाणी तुम्ही जर हप्ते या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्यापर्यंत घेतला असाल तर 2 टप्प्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे। तुम्हाला दुपारी 1 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी 6 जिल्ह्यामध्ये अजिबात एका सुद्धा लाडक्या बहिणीला शिल्लक ठेवलं जाणार नाही, सर्वांना पैसे येतील। आणि दुसऱ्या टप्प्यातील संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील महिलांना या ठिकाणी आता पैसे येतील। त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल तर आता तुमच्या मोबाईलकडे लक्ष ठेवून बसायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून आज खरोखर या ठिकाणी शनिवार निमित्त पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आले। सरकारने ओळखले उद्या रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत, त्यामुळे आज एकच दिवस वाटपाचा या ठिकाणी निवडल्याची पाहायला मिळतंय। तब्बल 2 महिन्यांची प्रतीक्षा या ठिकाणी लाडक्या बहिणींची संपलेली आहे। अनेक महिलांनी बँकेमध्ये आता गर्दी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तुम्ही दररोज आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा बातम्या ऐकून कंटाळा आहात, त्यामुळे लक्ष ठेवायचं आहे, हे पैसे परवा दिवशी गुरुवार, काल शुक्रवार आणि आज शनिवार असं 3 दिवस वाटपाचे या ठिकाणी निवडण्यात आल्याची माहिती समोर आली होती। म्हणजे 4 जून, 5 जून आणि आजचा लास्ट दिवस 6 जून शनिवारी 3 दिवस या ठिकाणी वाटपाचे निवडण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर आली होती।
आता बघा लाडक्या बहिणींनो, शनिवार अनेक लाडक्या बहिणींचा गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता आपण मोबाईलवरती आपल्या लक्ष ठेवायचं आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत जर या ठिकाणी सगळे हप्ते घेतले असतील, म्हणजेच जर तुम्ही मार्च आणि एप्रिल महिन्यापर्यंत हप्ते जर घेतले असतील, तर तुम्ही आता मे आणि जून महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती घेण्यासाठी तयार राहायचं आहे. फक्त पुढचे 5 मिनिटे मोबाईल हातात धरून आता लक्षपूर्वक बघत राहा. कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज शनिवारी 6 जून रोजी जोरदार वाटप या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. हेच या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता मे आणि जून महिन्याचा दोन्ही महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ सोडण्यासाठी सर्व या दोघांनी लक्ष घातल्याचं पाहायला मिळतंय. तिकडून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीचं बटन सकाळी दाबण्यात आलं होतं. सकाळपासून या ठिकाणी आतापर्यंत 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पैसे वाटप झाले. कारण बँकांचा सर्व्हर डाऊन आल्याने आता या ठिकाणी पैसे थोडे कमी जिल्ह्यामध्ये वाटप झाले. परंतु आज शनिवारी दुपारी 2 नंतर जे या ठिकाणी सर्व्हर डाऊन येण्याचा प्रॉब्लेम होता, तर तो या ठिकाणी व्यवस्थित झालाय आणि इथून पुढे फास्ट पैशांचं वितरण महिलांच्या खात्यावरती या 16 जिल्ह्यांमध्ये होत असल्याची माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे. याची एक यादी सुद्धा आता समोर आली. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता तिकडून डीबीटीचं बटन दाबण्यात आलंय. लक्षात ठेवा, डीबीटीचं बटन तिकडून दाबल्यानंतर महिलांच्या खात्यावरती थेट रक्कम या ठिकाणी जमा होत आहे. तशा प्रकारे महिलांच्या खात्यावरती रक्कम झाल्याची माहिती आताच या ठिकाणी समोर महिलांनी दिली आहे. महिलांनी आम्हाला फोन करून सुद्धा सांगितलंय की आताच आम्हाला मे महिन्याचा 1500 आणि जून महिन्याचा 1500 असं त्या ठिकाणी 3000 रुपयांचा लाभ मिळाला. त्यामुळे तुमच्याकडे पण मोबाईल असेल तर मोबाईलवरती लक्ष ठेवून बसा. कारण अशा पण काय महिला आहेत त्या खेडेगावामध्ये असतात आणि खेडेगावामध्ये मोबाईलला रेंज नसते, तुम्हाला पण माहीत आहे. त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये कदाचित पैसे देखील जमा झाले असतील आणि तुम्हाला मेसेज यायचा अजून बाकी राहिला असेल. कारण काही महिलांना आता पैसे बँकेत पडल्यानंतर 2 ते 3 तासांनी देखील आता मेसेज मोबाईलवरती येत असतो. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की आज शनिवारी या ठिकाणी आता 6 जून रोजी कोणत्या महत्त्वाच्या या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. ती एक यादी सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत जर या ठिकाणी तुम्ही आता या ठिकाणी हप्ते मागचे घेतले असाल, तर तुम्ही आता तयार राहायचं आहे. तुम्हाला जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची या ठिकाणी लॉटरी लागल्याचं पाहायला मिळतंय. कारण सरकारच्या माध्यमातून आता दिलेला शब्द पाळलाय. एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते 100% करून दाखवतात. महिलांना पण आता विश्वास 100% पटलेला आहे. कारण तुम्हाला पण माहित आहे, मागच्या महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल असं दोन्ही महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला सरकारने सोडलाय. त्यानंतर महिला आता विचार करू लागल्या होत्या की आता मे महिना संपला, जून महिना सुरू आहे आणि आम्हाला लवकरात लवकर सरकार पैसे का खात्यावरती सोडत नाही, वाट का सारखं बघायला होतंय. तर यावरती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष घातल्याचं पाहायला मिळतंय. लक्षात ठेवा, तुम्हाला आता पैशांचं वितरण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या 16 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये जे शिल्लक राहिले आहेत त्यांना एकाला सुद्धा शिल्लक ठेवलं जाणार नाही. अशा प्रकारची कडक ऑर्डर या ठिकाणी दिल्या. कारण उद्या या ठिकाणी रविवार आहे, बँका बंद असणार आहेत आणि सोमवारपासून अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनच्या कालावधीमध्ये अजिबात तुम्हाला पैशांचं वितरण होत नसतं. त्यामुळे आज एकच दिवस वाटपाचा या ठिकाणी निवडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आणि तशा प्रकारे तिकडून या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून पैसे देखील बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येऊ लागल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आपापलं बँक खातं या ठिकाणी चेक करायचं आहे. खेडेगावात राहत असाल तर तुमचं गुगल पे, फोन पे, पेटीएम जे काय तुम्ही ॲप वापरता, ज्याच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे आलेत की नाही समजतं. कारण आता असं होऊ लागलंय, बँकांचा सतत येणारा सर्व्हर डाऊन यामुळे महिलांना मेसेज येण्यासाठी प्रॉब्लेम येऊ लागलाय. महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागलेत परंतु मेसेज या ठिकाणी लेट येऊ लागलाय. त्यामुळे तिकडे महिलांना पैसे जमा झालेत परंतु महिला मेसेजची वाट बघू लागलेत. आपल्या खात्यावरती पैसे जमा झालेत का हे तुम्ही आता व्यवस्थित चेक करायचं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शनिवारी 6 जून रोजी कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होऊ लागलंय त्या 16 जिल्ह्यांची लिस्ट तर तुम्हाला सांगणारच आहे.
परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय 52 लाख लाडक्या बहिणी आता या योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलेत। आता तुम्ही म्हणाल की बाहेर अचानक का काढण्यात आल्या? बघा, तुम्हाला KYC प्रक्रिया 31 मे पर्यंत लास्ट करायला सांगितली होती आणि 31 मे पर्यंत सर्वांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यामुळे यामध्ये 52 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या 52 लाख लाडक्या बहिणींना आता एप्रिल आणि या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता मिळून पण मे आणि जून महिन्याचा हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी येणार नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत या ठिकाणी मागचे हप्ते घेतले असतील तर आज या 16 जिल्ह्यांमध्ये आता मे आणि जून महिन्याचे आता या ठिकाणी तुम्हाला 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। चला तर मग आपण या जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी झटपटपणे आता पाहून घेऊया। या ठिकाणी तब्बल 1,40,00,000 लाडक्या बहिणींचा शनिवार आता 7 जून रोजी आता गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। महिलांनी बँकेमध्ये आता गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच आमचे लाडके भाऊ यांनी दिलेला शब्द पाळल्याचं देखील अनेक महिलांनी आता बोलल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा पुढच्या 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला मे आणि जून महिन्याचा देखील हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कारण सरकारने बघा, परवा दिवशी गुरुवार होता, 10 जिल्ह्यांमध्ये सर्वांना पैसे या ठिकाणी सोडलेत। काल या ठिकाणी जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी काल वार होता, शुक्रवार, पैशांचं वितरण झालंय। उरले फक्त 16 जिल्हे आणि जे उरलेले 16 जिल्हे तर त्या 16 जिल्ह्यामध्ये आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे थेट बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुमच्या बँकेचं खातं तुम्ही चेक करायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणी वगळल्याची देखील माहिती समोर आल्या। ही बातमी जेव्हा वाऱ्यासारखी पसरली त्यावेळी अनेक बहिणी चिंतेमध्ये होत्या की आम्हाला KYC तर करायला सांगितली आणि आम्हाला सरकार या ठिकाणी आता मे महिन्याचा आणि जून महिन्याचे पैसे का सोडणार नाही? तर बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलंय, अनेक महिलांनी या ठिकाणी सरकारच्या नियमामध्ये बसत नसताना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलेला आहे। त्या महिलांना या ठिकाणी आता वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। म्हणून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही सावध राहायचं आहे, आपल्या मोबाईलवरती या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे आणि कोणाला पैशांचं वितरण होणार नाही। आणि तुम्हाला पैशांचं वितरण होणार नसेल तर तुम्हाला काय कामे या ठिकाणी करायचे आहेत? सरकारच्या माध्यमातून KYC जरी केले असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैशांचं वितरण पाहिजे असेल तर ही महत्त्वाची 2 कामे या ठिकाणी तुम्हाला करायची आहेत। जर तुम्ही ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला पैशांचं वितरण होण्यासाठी लेट जमा होऊन राहील। लेट म्हणजे कधी? या ठिकाणी आज काही महिलांना मिळतील, अजून 15 दिवस काही महिलांना वाट पाहावी लागू शकते। तुमच्या मोबाईलवरतीच कुठे जाऊ नका, मोबाईलवरतीच तुम्हाला अर्जंटमध्ये 2 कामे कोणकोणती करायची आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत जर या ठिकाणी बँकेचं खातं या ठिकाणी तुम्हाला लिंक केलं असेल, आधार कार्डला लिंक केलं असेल तर त्याच महिलांना या ठिकाणी आता पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे। कोणत्या महिलांनी तयार राहायचं आहे तर लक्षात ठेवा, बँकांची एक नवीन लिस्ट या ठिकाणी आता लावण्यात आल्या। या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी आज शनिवारी 6 जून रोजी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती येऊन राहील। पहिल्या ज्या बँका होत्या तर या बँकांचं आता बँकांचं विलिनीकरण झालं, तसेच अनेक बँका ज्या होत्या तर त्या बँकांचं या ठिकाणी आता काय झालं तर या ठिकाणी आता विलिनीकरण झालं। काही बँकांचा सर्व्हर डाऊन होता, त्यामुळे महत्त्वाच्या या 10 बँकेमध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय फक्त त्यांनाच आज 6 जून या ठिकाणी आता तुम्हाला शनिवार निमित्त पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। मग आता त्या महत्त्वाच्या 10 बँका कोणत्या आहेत? तुम्ही त्या बँकेमध्ये खातं खोललेलं असलं पाहिजे तरच तुम्हाला या ठिकाणी आज शनिवार निमित्त पैशांचं वितरण होणार आहे। तर त्या बँका कोणत्या आहेत आपण झटपटपणे पाहू आणि त्यानंतर जिल्ह्यांची यादी लगेच पाहू। आता बघा, पहिल्या 2 बँका या ठिकाणी निवडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक आणि ॲक्सिस बँक। या खूप मोठ्या बँका आहेत आणि आतापर्यंत या बँकेमध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर तुम्ही तयार राहायचं आहे। तुमच्या सुद्धा खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांना हे पैशांचं वितरण या ठिकाणी जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर पुढच्या बँका आहेत HDFC बँक आणि ICICI बँक। महिलांनो, सावधान व्हा, तुमची बँक यामध्ये आहे का? 2 मिनिटांचा वेळ काढून तुम्ही नक्की बघायचा आहे, कारण अनेक बँका या ठिकाणी सर्व्हर डाऊन आता
येत असल्यामुळे आता त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आले. त्यांना पैशांचं वितरण 15 दिवसांची वाट पाहावी लागू शकते. फक्त याच बँकेमध्ये पैशांचं वितरण जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आज जर 6 जून या ठिकाणी शनिवार निमित्त तुम्हाला पैशांचं वितरण पाहिजे असेल तर या ठिकाणी कोणत्या बँका निवडण्यात आलेत हे सुद्धा बघणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं ठरणार आहे. त्यामुळे पुढच्या बँका सांगण्यात आलेत. कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक या खूप मोठ्या बँका आहेत. या बँकेमध्ये सुद्धा आता महिलांना तुम्ही खातं खोललं असेल तर तुम्ही सुद्धा तयार राहायचं आहे. त्यानंतर पुढच्या बँका बँक ऑफ बडोदा आणि पुढची बँक या ठिकाणी सांगण्यात आल्या इंडियन बँक. या बँका सुद्धा खूप मोठ्या आहेत. या बँकेमध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर आज शनिवार निमित्त कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत मार्च आणि एप्रिल महिन्यापर्यंत हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती घेतला असाल तर तुम्ही आता तयार राहायचा. मे आणि जून महिन्याचा हप्ता आज शनिवारी 6 जून रोजी तब्बल या ठिकाणी 32 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या 32 लाख लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या. त्यांना परवा दिवशी गुरुवार सुद्धा पैसे मिळाले नव्हतं, काल शुक्रवार देखील पैसे मिळाले नव्हतं आणि आज शनिवार देखील या ठिकाणी आता पैसे महिलांना सकाळपासून मिळालं नव्हतं आणि आता पैशांचं वितरण आता सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून डीबीटीचं बटन दाबण्यात आले. तिकडून डीबीटीचं बटन दाबल्या इकडे महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पुढच्या बँका स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या सरकारी मोठ्या बँका आहेत आणि यामध्ये जवळपास 99% महिलांनी खातं खोलल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत जर आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवलं असेल तर तुम्ही आता तयार राहायचं आहे. तुम्हाला जिल्ह्यांची यादी झटपटपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सांगण्यात आला आहे ती म्हणजे आता या ठिकाणी गडचिरोली आणि नाशिक बघा जिल्ह्यांची यादी सांगत आहे. सर्वांनी आता इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगायला सुरुवात केल्या तुमचा जिल्हा यामध्ये असणारच आहे. कारण तुम्हाला काल परवा पैशांचं वितरण झालं नसेल, सकाळपासून आज पैशांचं वितरण झालं नसेल तर आता तुमची जिल्ह्यांची यादी यामध्ये नक्की असणार आहे. बघा हे का सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी नाशिक आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांमध्ये आता जेवढ्या पण काही लाभार्थी महिला राहत असतील त्यांना पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. हे झाले 2 जिल्हे. अजून तुम्हाला असे 10 जिल्हे सांगणार आहेत. त्या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का हे या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही स्टेट बँकेत आणि पोस्टात जर खातं खोललं असेल, जर तुम्ही 2 कामे केली तर पुढच्या 1 तासांच्या आतमध्ये लवकरात लवकर तुम्हाला मे आणि जून महिन्याचा हप्ता देखील बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. बघा तुम्हाला 12 जिल्ह्यापैकी 2 जिल्हे सांगितले, नाशिक आणि आता गडचिरोली. त्यानंतर पुढचे जिल्हे आहेत पुणे जिल्ह्याचा काही भाग, त्यानंतर मुंबई शहरचा काही भाग. हे सुद्धा जिल्हे खूप मोठे आहेत आणि त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकारने तिकडून पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती थेट रक्कम जमा करल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. बघा त्यानंतर अजून या ठिकाणी तुम्हाला पुढचे 9 जिल्हे सांगणार आहे. त्या 9 जिल्ह्यामध्ये तुमचा सुद्धा नंबर असू शकतो. त्यामुळे इथून पुढे लक्षपूर्वक 2 मिनिटांचा वेळ काढून बघा. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग हे कोकणातील जिल्हे आहेत आणि या कोकणातील जिल्ह्यातील आता या ठिकाणी अनेक महिलांना जे वाट बघत होते त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट रक्कम या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा केल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत जर तुमच्या बँकेमध्ये पैसे कधी येतील म्हणून वाट बघत असाल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे. तुमचा जिल्हा सुद्धा पुढे या ठिकाणी असणारच आहे. त्यामुळे यादी या ठिकाणी सर्वांनी आता लक्षपूर्वक बघायचं आहे. तर बघा पुढचा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा जिल्ह्याचा नंबर या ठिकाणी लागण्यात आला आहे ती म्हणजे या ठिकाणी यवतमाळ आणि अकोला जिल्हा. या जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या गोरगरीब महिला राहतात. त्यांना सुद्धा आता पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची शक्यता आहे. तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी जवळपास 4 जिल्ह्यांची यादी सांगितली, अजून 8 जिल्हे बाकी आहेत. या 8 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का बघा. कारण आज शनिवारी या ठिकाणी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे.
उद्या रविवार असल्यामुळे बँकांना या ठिकाणी सुट्टी असणार आहे, त्यामुळे आज एकच दिवस या ठिकाणी पैशांचं वाटप करण्यात येणार आहे। अजून 8 जिल्हे बाकी आहेत, या 8 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का आता तुम्ही इथून पुढे कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा महिलांनो, आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय कोल्हापूर आणि सातारा, हे खूप मोठे जिल्हे आहेत। यामध्ये जवळपास 5.5 लाख लाडक्या बहिणी आता दोन्ही या ठिकाणी जिल्ह्यांचे मिळून राहत असल्याची माहिती समोर आली होती आणि म्हणून त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा। अजून या ठिकाणी 6 जिल्हे बाकी आहेत। पुढचे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर, या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्त आहे। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी करण्यात येणार आहेत। तुमचं जर खातं स्टेट बँकेत आणि पोस्टात असेल किंवा महाराष्ट्र बँकेत असेल तर ही 2 कामे जर तुम्ही केली तर सर्वात आधी या ठिकाणी फास्ट वितरण तुम्हाला होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या पुढच्या बँका या ठिकाणी जिल्हे सांगण्यात आलेत, ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहेत। बीड जिल्हा, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुळे जिल्हा, त्यानंतर पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे जालना जिल्हा, त्यानंतर आता अजून एक पुढचा जिल्हा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा निवडल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे, ती म्हणजे बुलढाणा जिल्हा। त्यानंतर पुढचा जिल्हा या ठिकाणी लातूर आणि नांदेड, या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता आहे। जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँकामध्ये खातं असेल तर या बँकेमध्ये तुम्ही जाऊन आता बँकांची KYC केल्या का बघा, आधार कार्ड अपडेट केले का बघा। जर केला असेल तर लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैशांचं वितरण लवकरच तुम्हाला पुढच्या हप्त्याचं जमा होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत जी माहिती तुम्ही पाहिली ही एक सूत्रांमार्फत दिलेली माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।